नमस्कार. श्री सुधाकर लक्ष्मण धुमाळ नांगरवाडी यांच्या कुटुंबियांकडून आपले सहर्ष स्वागत. वाह, किती सुंदर आहे हा नजारा, किती छान सजली आहे ही सृष्टी. हे रम्य निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पाहून मी तर भारावूनच गेलो. चला तर मी ओळख करून देतो या निसर्गरम्य परिसराची. हो, अगदी तुम्ही बरोबर ओळखलत. हे आहे आपले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, म्हणजेच नॅशनल पार्क. पूर्वी याला कृष्णगिरी उपवन असे नाव होते. पुढे सन 1981 मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या स्मरणार्थ या उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नाव समर्पित करण्यात आले. हे उद्यान म्हणजे मुंबईची शान आणि महाराष्ट्राची जान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातील असे एकमेव उद्यान आहे जे चारही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल असूनही इथे मोठ्या प्रमाणात जैविक विविधता आढळते. या उद्यानाचा विस्तार साधारणतः सुमारे 104 चौरस किलोमीटर एवढा आहे. चला तर मग आज आपण जाऊया या राष्ट्रीय उद्यानात. वा, या उद्यानातील रंगीबेरंगी झाडे वेली पाहून मी तर दंग होऊन गेलो. बाप रे, तो पहा बिबट्या वाघ आणि रानडुक्कर. वाचू नका, शांतता पाळा. तिकडे पहा, खूपच प्राणी आहेत. हे प्राणीच आपल्या राष्ट्रीय उद्यानाची आणि जंगलाची शान आहेत. ते पहा, विविध रंगांनी नटलेली फुलपाखरे आणि पक्षी कसेही निसर्गाचा आनंद घेत आहेत. तुम्हाला सांगतो, या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वात मोठा आढळणारा प्राणी म्हणजे सांबर. तो पहा. आणि सर्वात बिनविषारी सापडणारा साप म्हणजे अजगर. बाप रे, या जंगलात आपल्याला विषारी साप सुद्धा दिसतात. यामध्ये नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार हे पाहण्यास मिळतात. या उद्यानात रोज सकाळ संध्याकाळ हजारो पर्यटक येतात. धावण्यासाठी तर कोण सायकल स्वार होऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्वांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुले असते. या उद्यानाचे आकर्षित केंद्र म्हणजे टायगर सफारी आणि लायन सफारी. या ठिकाणी आपण बंदिस्त वाहनातून वाघ आणि सिंह बघण्याचा आनंद घेऊ शकतो बरं का. येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळावा म्हणून येथे जलनौका विहार आणि जंगलाचे दर्शन घडवून आणणारी झुकझुक गाडी म्हणजे वनराणी ट्रेनचे दर्शन घडते. चला तर आता आपण पुढे जाऊया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं एक खास वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे कान्हेरी गुंफा. पहा किती उंच आणि विशाल आहे ही गुंफा. किती सुरेख रेखीव काम आहे या शिल्पकलेचं. खरंच प्रणाम माझा या वास्तूला. आपण पाहू शकता, या उद्यानात सुमारे 104 पुरातन गुंफा आहेत. आजही या पुरातन गुंफांचं नोंदणी काम संशोधन विभागाकडून सुरू आहे. तुम्हाला सांगतो, या निसर्गाची जैविकता आणि विविधता जर टिकवायचे असेल तर पहिली आपल्याला वृक्षतोड थांबवावी लागेल. प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांचं रक्षण केलं पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा असा नारा देऊन त्याचा काही फायदा होणार नाही. तर यासाठी आपण सर्वांनी ही योजना अंमलात आणायला पाहिजे. नाहीतर आज जसे शुद्ध पाणी पिण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात, तसं उद्या शुद्ध हवा घेण्यासाठी पैसे मोजावे लागू नयेत. म्हणून काही उपाययोजना राबविल्या पाहिजे. निसर्गाचं नुकसान म्हणजे आपलं सर्वांचं नुकसान आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. जंगलातील प्लॅस्टिक बॅग नष्ट केल्या पाहिजेत. झाडांची कत्तल थांबवली पाहिजे. पण हे थांबणार कधी? आज आपण बघतोय, मनुष्य आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल नष्ट करून त्या ठिकाणी घरे बांधून राहावं लागलं आहे. वृक्षतोडीमुळे अनेक प्राणी पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत आहेत. जंगलातील अनेक प्राणी पक्षी नामशेष होत चालले आहेत. प्राणी अन्नाच्या शोधात वणवण भटकू लागले आहेत. रात्री अपरात्री प्राणी भर वस्तीत संचार करू लागले आहेत.
वाचवा वाचवा वाचवा, माझ्या मुलीला वाघ घेऊन गेला आहे, तो तिला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा हो. पाहिलं किती भयानक प्रसंग ओढवला या कुटुंबावर. आता तुम्ही सांगा, या दुर्घटनेला जबाबदार कोण? कोण आहे या दुर्घटनेला जबाबदार? मी सांगतो, या घटनेला जबाबदार आहे तो फक्त मनुष्य. आज त्याने जंगल नष्ट करून मानव वस्ती वाढवली. मग तुम्हीच सांगा ना, हे प्राणी पक्षी अन्नासाठी जाणार कुठे? अहो तुम्हाला सांगतो, प्राणी नाही तुमच्या वस्तीत घुसले, तर तुम्ही प्राण्यांच्या वस्तीत घुसलेत. थांबवा ही वृक्षतोड, नाहीतर निसर्गाचा प्रकोप व्हायला वेळ लागणार नाही. निसर्गाचं रक्षण करा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचा साठा करा. अहो झाडांची होळी करून सर्वांच्या आयुष्याची होळी करू नका. मी हात जोडून तुम्हा सर्वांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे वागूया अशी विनंती करतोय. या परिसराच्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी येथील कर्मचाऱ्यांमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. त्यांना निश्चितच धन्यवाद. शेवटी एकच सांगेन, माझा परिसर माझा अभिमान, माझा परिसर माझा अभिमान. वृक्षारोपण करून वाढवू निसर्गाची शान, वृक्षारोपण करून वाढवू निसर्गाची शान. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.